साथियों, आजच्या या ईद मिलन कार्यक्रमानिमित्त प्रथमतः मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये सांगतात की अशा प्रकारचे कार्यक्रम का आयोजित केले पाहिजेत। थोर महापुरुषांच्या जयंत्या किंवा उत्सव का साजरे केले जावेत, या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की थोर महापुरुषाच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी त्यांच्या जयंती उत्सव किंवा सण उत्सव साजरा केला पाहिजे। म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला त्याचं स्वतंत्र ऑब्जेक्ट असतं, ध्येय असतं आणि त्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असतो। आणि आजच्या हा जो कार्यक्रम आहे, ईद मिलनचा कार्यक्रम आहे आणि याचं एक स्वतंत्र ऑब्जेक्ट आहे, ते म्हणजे की भारत देशामध्ये जी काही अशांतता, अराजकता, विषमता, भेदभाव हे जे पसरलेले आहेत, याच्या पलीकडे जाऊन आपण एकत्रित आलं पाहिजे, हा विचार करण्यासाठी हा ईद मिलनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय शीतलकुमार बल्लाळ साहेब, वसंतरावजी मुंडे साहेब, मानूरकर साहेब आणि कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत प्रोफेसर जावेद अली खान सर आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय वाजिद कादरी साहेब। तसंच एक विशेष नाव मला या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे, आदरणीय हासमी साहेब, ज्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर या ठिकाणी थांबलेलो आहे। त्यांनी माझ्याजवळ विषय काढला की ईद मिलनचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिट बोलायचं आहे। ओके। आणि विशेषतः माझा परभणीला कार्यक्रम असताना सुद्धा मी तो कार्यक्रम कॅन्सल केला आणि त्या कॅन्सल करण्याचा उद्देशच हा होता की आपण एकता, एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे। बुद्धाकडे एक व्यक्ती गेला आणि त्यानं बुद्धाला प्रश्न विचारला, भगवंत की 2 माणसं ज्यावेळेस समोरासमोर असतात त्यावेळेस सामान्य भाषेमध्ये आणि सामान्य आवाजामध्ये बोलतात, जसं की आपण समोरासमोर आहोत, तुम्ही ऐकत आहात, मी बोलत आहे, ही एक सामान्य भाषा किंवा सामान्य आवाज आहे। परंतु 2 माणसं समोरासमोर असतात, परंतु ज्यावेळेस भांडण करत असतात त्यावेळेस ते मोठ्यानं का बोलतात। बुद्धाला प्रश्न विचारला। समोरासमोर असलं म्हणजे आपण साधारण आवाजामध्ये बोलतो, पण 2 माणसं जर समोरासमोर असून भांडत असतील तर ते मोठ्या आवाजात बोलतात, असं का करतात? तर बुद्धांनी त्याला उत्तर दिलं की 2 माणसं ज्या वेळेस समोरासमोर असतानाही मोठ्यानं बोलत असतात त्यावेळेस त्यांच्या मनातलं अंतर वाढलेलं असतं। आणि जेव्हा मनातलं अंतर वाढतं त्यावेळेस हे लोक मोठमोठ्यानं ओरडून बोलतात। त्यांना वाटतं की हे माझं का ऐकत नाही, मी जे बोलतोय तो का ऐकत नाही, मी जे बोलतो ते सत्य आहे, हा का ऐकत नाही। आणि समोरून पण तीच प्रक्रिया आहे। प्रश्न असा आहे की हे जे मनात वाढलेलं अंतर आहे त्याचे कारण आपण शोधले पाहिजेत। म्हणून मला वाटतं की ह्या ईद मिलनचा जो प्रोग्राम आहे, या ईद मिलनच्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण यावर विचार विनिमय केला पाहिजे। काय विचार विनिमय केला पाहिजे की भारत देशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण का झालेलं आहे, अराजकतेचं किंवा संशयाचं वातावरण का झालेलं आहे, एकमेकाकडे पाहण्याचा, एकमेकासोबत वागण्याचा दृष्टिकोन का चेंज झालेला आहे, याच्यावरती विचार विनिमय केला पाहिजे।
बुद्धिजीवी वर्गाचं हे प्राथमिक कर्तव्य आहे। मग ते इस्लामिक बुद्धिजीवी वर्ग असेल, ख्रिश्चॅनिटी मधला बुद्धिजीवी वर्ग असेल, किंवा अदर कुठल्याही देशामधला, कुठल्याही प्रांतामधला, कुठल्याही धर्मामधला, कुठल्याही पंथामधला व्यक्ती असेल, जर तो स्वतःला बुद्धिजीवी म्हणत असेल तर त्याने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आमच्या मनातला अंतर का वाढला आहे। तर संबंध भारत देशाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की भारत देशामधल्या लोकांच्या मनामधलं अंतर का वाढलेलं आहे, तर त्याचं एकमेव कारण आहे जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठता, हे जे कारण आहेत, महिलांचा अवमान, अपमान किंवा आदिवासी अलगीकरण, वेगळेकरण, या गोष्टीमुळे काय झालेलं आहे की भारतीय जनमानसाच्या मनामधलं अंतर वाढलेलं आहे। खूप खूप महत्त्वपूर्ण मुद्द्यावर बोलत आहे मी। जगाचा इतिहास धुंडाळून पहा। जगाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत अशा प्रकारचे दुर्गुण आहेत तोपर्यंत त्या देशाचा, त्या समाजाचा विकास झालेला नाही। पश्चिम युरोप खंडामध्ये जा, युरोप खंडामध्ये प्रबोधन काळाच्या अगोदर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शोषण वाढलं होतं, तर्कशीलता गायब झालेली होती। इवन नॉट ओनली इन युरोप खंड, आपण अरब मध्ये जरी गेलात तर मोहम्मद पैगंबराच्या उदयाच्या पूर्वी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अराजकता, अनाचार आणि गोंधळ वाढलेला होता। मग मोहम्मद पैगंबराने शोधून काढलं अनाचार आणि ती गोंधळ याचे कारण काय आहेत, अराजकतेचे कारण काय आहेत, आणि मग त्याच्यावरती समाजाला मार्गदर्शन केलं, आणि तो विचार आज जगभरामध्ये पसरलेला दिसतो। बांधवांनो, मी एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेटमेंट करू इच्छितो। ते स्टेटमेंट असं आहे की नफरत जे लोक फैलावतात त्यांचा कालावधी कमी असतो। नफरत फैलाने वालों का जो समय होता है, जीवन होता है, वो कम होता है। फॉर एग्जाम्पल, इतिहासामध्ये बघा तुम्ही, हिटलरचं नाव किती लोक घेतात। हिटलरच्या कितीतरी वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर होऊन गेले, मोहम्मद पैगंबराच्या अगोदर कितीतरी वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले, आजही जिवंत आहेत, जगामध्ये ऍक्सेप्टेबल आहेत, स्वीकारार्ह आहेत। म्हणून नफरत फैलावणाऱ्याचे दिवस भरलेले आहेत, याकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे। केवळ मात्र प्रबोधनाने परिवर्तन संभव नाही। हे बघा, खास गोष्ट सांगायला लागलो मी, एक दोन मुद्दे फक्त क्लिअर करणार आहे। विनंती करतो विनंती करतो की त्यांनी आदरणीय शीतल कुमार बल्लाळ साहेब यांचं पुष्पगुच्छ पुस्तक देऊन स्वागत आहे। तर माझा जो मुद्दा होता तो थोडासा कन्क्लूड करतो। केवळ प्रबोधनाने परिवर्तन संभव नाही, तर प्रबोधनातून जे तत्व आणि विचारधारा समोर येते त्याच्यावर आचरण आणि अंमलबजावणी करावी लागेल। कार्लाइल नावाचा विचारवंत आहे, कार्लाइल नावाचा विचारवंत म्हणतो की विचार कधीच मरत नाही, विचार कधीच मरत नाही, असा कार्लाइल नावाचा विचारवंत म्हणतो। त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की विचार सुद्धा मरतो, जर त्या विचाराचे प्रचार आणि प्रसार करणारे खरेखुरे अनुयायी मिळाले नाहीत तर विचार सुद्धा मरतो। आणि आपण समतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या तत्वाचे एक प्रचारक आहोत, आणि या प्रचारकांनी त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे, तरच हा विचार शिल्लक राहू शकतो। शेवटी सॉक्रेटिसची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो। सॉक्रेटिस त्याच्या देशामध्ये काय करायचा, गोष्टी सांगायचा लोकांना, गोष्टीमधून प्रबोधन करायचा। आणि हे प्रबोधन करत असताना सॉक्रेटिस एका उंच जागेवर बसायचा आणि गोष्ट सांगायचा। गोष्ट सांगत असताना सांगायचा की एक राजा होता, खूप मोठं राज्य होतं, लाखोचं हत्तीदळ होतं, घोडदळ होतं, पायदळ होतं, पण त्याला एकच पोरगी होती। लोक ऐकायचे आणि लोक ऐकत असताना त्याच्यामध्ये पूर्ण त्या गोष्टीमध्ये सामावून जायचे।
एक राजा होता, त्याचं साम्राज्य होतं, त्याला राणी होती, सुंदर होती, पायदळ होते, घोडदळ होते, हत्तीदळ होते, त्याला एक मुलगी होती. प्रश्न आहे की त्या मुलीचं लग्नच होत नव्हतं. त्या मुलीचं जे आहे ते लग्नच होत नव्हतं. आणि इथपर्यंत गोष्ट सांगितली सॉक्रेटिसनं आणि घरी जायला निघाला. घरी जायला निघाल्याच्या नंतर लोक त्याच्या घरी बाहेर जायला लागले त्याच्या पाठीमागं, आणि लोकांना तो हाकलून देऊ लागला, ए चला पळा पाठ वापस जा. शेवटी त्याच्या घरापर्यंत गेले, आणि घरापर्यंत गेल्याच्या नंतर सॉक्रेटिस म्हणाला, तुमचं काय काम आहे माझ्या पाठीमागं, तुम्ही चला निघा इथून. तर लोक म्हणले, त्या पोरीचं लग्न झालं का, तिचं काय झालं. जो राजा होता, त्याचं साम्राज्य होतं. लोकांना प्रश्न पडला की त्या पोरीचं लग्न झालं का, स्टोरी मधल्या. सॉक्रेटिसनं उत्तर दिलं त्याला, अरे जो राजा तुझ्या पोरीचा विचार करत नाही, तुझ्या पोराचा विचार करत नाही, तू कशाला त्याचा विचार करायला. देशामध्ये सुद्धा SC, ST, OBC, NT, DNT, VJNT मायनॉरिटीच्या पोरांचा आणि पोरीचा विचार केला जात नाही. गेल्या 70 वर्षापासून आपण सुद्धा त्यांची काळजी करणं सोडून दिलं पाहिजे. या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.